आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा बेलापूर विधानसभेचा उमेदवार म्हणून सर्वप्रथम मनसेचा जाहीरनामा आज आम्ही प्रकाशित करतोय, ज्याला मी कर्तव्यनामा, मनसेचा आमचं कर्तव्य या बेलापूर विधानसभेच्या संदर्भात, तर तुम्ही माझ्या सहकाऱ्यांसोबत तो जाहीरनामा इथे प्रकाशित करतोय. बॅक साइड दाखवतो. आहे या जाहीरनाम्यामध्ये आम्ही हे केलं अशी काय आमची ठळक आंदोलनं, त्या आंदोलनातून जे काही यश आम्हाला मिळालंय ते आहेच. त्याशिवाय आम्ही हे करणारच. आम्ही निवडून आलो तर काय काय करणार नवी मुंबईकरांसाठी याचं सुद्धा ठळक स्वरूपात आम्ही काही गोष्टींचा उल्लेख केलाय. सविस्तर सुद्धा आम्ही या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत की आम्ही नेमकं काय काय करणार आहोत नवी मुंबईकरांसाठी. आणि सगळ्यात शेवटी जे बॉन्ड पेपरवर आम्ही आमची नामांकन अर्ज भरत असताना जी गोष्ट सांगितली होती ते बॉन्ड पेपरवर सुद्धा आम्ही लिहून दिलेलं आहे. येस, ते माईक नाही आहे संदीप इकडे. हॅलो 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 हॅलो. त्यातल्या ठळक गोष्टींचा उल्लेख मी करू पाहतोय. आमच्या या कर्तव्यनामामध्ये सगळ्यात प्रथमतः गेल्या 25 वर्ष जी काही आमच्या प्रकल्पग्रस्तांची फसवणूक सुरू आहे, इथल्या प्रकल्पग्रस्तांच्याच नेत्या, आमदार, खासदारांकडून त्या प्रकल्पग्रस्तांची गरजेपोटी बांधलेली घरं नियमित करणार वंदनीय लोकनेते दिबा पाटील साहेब यांचा पूर्णाकृती पुतळा उभारणार. एक सगळ्यांना प्रति देण्यात याव्या. सचिन पटकन तुझा स्वतः हे नको हे राहू त्या बघतो जाहीरनाम्याचं. कमी पडत असेल तर अजून गाडीत असं त्या खाली बघतो जाहीरनाम्याचं. वंदनीय दिबा पाटील साहेबांचं कार्य पाहता महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि पहिल्यांदाच ही मागणी होत आहे कुठल्या तरी राजकीय पक्षाकडून किंवा उमेदवाराकडून. लोकनेते दिबा पाटील साहेब यांना मरणोत्तर महाराष्ट्र भूषण पुरस्कार राज्य सरकारने द्यावा अशी एक मागणी आम्ही या जाहीरनाम्याच्या माध्यमातून करतोय. वंदनीय बाळासाहेबांच्या नावाने शिवकालीन शस्त्रास्त्र संग्रहालय उभारणार. शिवाय सातत्याने आम्ही शिक्षण, आरोग्य, रोजगार या विषयावर गेली काही महिने, वर्ष बोलतोय. खाजगी शाळांचं शासकीय ऑडिट करून पुढील 5 वर्षात 1 रुपया फी वाढू देणार नाही. त्याचबरोबर खाजगी हॉस्पिटलचे उपचारांचे दरपत्रक निश्चित करून रुग्णांची होणारी लूट थांबवणार. 80% स्थानिकांच्या नोकरीचा जो विषय तो MIDC सर्व कंपनीत तो रोजगार उपलब्ध करून देणार. आपल्या महाराष्ट्राला एक मोठी संत परंपरा आहे. आपल्या ज्ञानेश्वर माऊलीपासून ते संत एकनाथापर्यंत
या सर्व संत परंपरेतील सर्व संतांच्या तैलचित्राचं आणि कार्याचं एक म्युझियम या नवी मुंबईमध्ये उभारणार असे आम्ही आमच्या जाहीरनाम्यामध्ये नमूद केलेलं आहे. शिवाय आम्ही एक विषय सातत्याने बोलतोय की तुर्भे येथे 4 ते 5 एकरची जागा आहे. एसटी महामंडळाला ती जागा मिळालेली आहे, पण अद्यापही तिथे एसटी डेपो उभा झालेला नाही. राज्य सरकारकडे पाठपुरावा करू, तो एसटी डेपो आम्ही उभारू असे आम्ही आमच्या जाहीरनाम्यात सांगितलंय. आम्ही हे केलं मध्ये तर बरेच मुद्दे आहेत. त्या 600 कोटी आम्ही सिडकोचे वाचवले. नवी मुंबईच्या गोदामात 46 कोटी रुपयाचे तूर डाळ्याचा अवैध साठा पकडून दिला. सायन पनवेल हायवेचं कॉन्क्रिटीकरण जे दिसतंय त्याला 40 कोटी आमच्यामुळे मंजूर झाले. कामगारांना 135 कोटी रुपये मिळून देणार असेल. 14,500 नागरिकांचे सिडको सोडतधारकांच्या मुद्रांक शुल्कामागे 145 कोटी रुपये आम्ही वाचवले. कोविडमध्ये सुद्धा खासगी हॉस्पिटलच्या बिलांचं ऑडिट करून अभिजित बांगरांच्या माध्यमातून आम्ही 15 कोटी रुपये परत मिळवले. आणि वाशी आणि ऐरोली टोल याची कल्पना आपल्या सगळ्यांना आहेच. नुसतं याची वजाबेरीज केली तरी 800 ते 1000 कोटी रुपये आम्ही नवी मुंबईकरांचे गेल्या 5 वर्षामध्ये वाचवले. या संपूर्ण जाहीरनाम्यामध्ये आम्ही हे करणारच मध्ये बरेच विषय आहेत. आमच्या LIGची आणि MIGची जी घरं आहेत कुटुंब विस्तारापोटी ती बांधलेली घरं नियमित करणार. गेली 10 वर्ष महाराष्ट्र भवनची आता कुठेतरी वीट रचली गेली, पण आता जे आमदार होणारच नाहीयेत तर पुढे कार्य आम्हालाच करायचे. त्यामुळे महाराष्ट्र भवन पुढील 5 वर्षात उभं राहील असा एक शब्द आम्ही देतोय. पोलीस वसाहतींचा अत्यंत गंभीर विषय या नवी मुंबईत आहे. त्यांना हक्काची घरं मिळावी म्हणून आम्ही प्रयत्न करू. MPSC, UPSC आणि इतर स्पर्धा परीक्षांसाठी सुसज्ज प्रशिक्षण केंद्र आम्ही उभारणार. किमान 1000 विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतिगृह उभारणार. मी याच्यात पुढे थोडं सांगू इच्छितो. आम्ही एक सिडकोला पत्र पाठवलं होतं की सिडकोने त्यांच्या माध्यमातून 1000 विद्यार्थी क्षमतेचं वसतिगृह या नवी मुंबई शहरामध्ये उभारावं. मागासवर्गीय वसतिगृह समाज कल्याण विभागाचं प्रत्येक जिल्ह्यात आहे, प्रत्येक शहरात आहे, अपवाद फक्त नवी मुंबई. आदिवासी विभागाचं वसतिगृह प्रत्येक विभागात शहरात आहे, अपवाद फक्त नवी मुंबई. म्हणजे कुठलेही शासकीय वसतिगृह किंवा आपल्या मराठा बांधवांसाठी असलेलं वसतिगृह आपल्याकडे नाही. ना SC ST साठी असलेलं नाही, ना आदिवासी विभागासाठी असलेलं नाही. मोठ्या प्रमाणात एज्युकेशन हब असताना त्या कॉलेजेसमध्ये असणारी वसतिगृह ही कमी पडत आहेत. अशा वेळी वसतिगृह असणं ही काळाची गरज आहे. जी ग्रामीण भागातून आपली मुलं येतात त्या प्रत्येकाला इथे भाड्याने रूम घेऊन राहणं किंवा पेंगेस म्हणून राहणं हे परवडत नाही. सरप्राईजली मला आलेलं पत्र सिडकोचं जे मी आता थोडस राहिलं माझ्याकडून, 8 प्लॉट सिडकोने शासकीय वसतिगृहासाठी राज्य सरकारला दिलेले आहेत. मात्र त्यातल्या एकही प्लॉट वरती अद्यापर्यंत वसतिगृह उभारलं गेलेलं नाही. आणि त्याच्यासाठी इथले स्थानिक आमदार यांनी कधीही राज्य सरकारकडे पाठपुरावा केलेला. त्यामुळे एकही शासकीय वसतिगृह आज नवी मुंबई शहरात उभं राहिलेलं दिसत नाही. आम्ही पालोसर असतील किंवा अनेकांना भेटलो आणि त्यांच्या माध्यमातून एक मागणी आली जी मी इथे मांडलेली आहे. नवी मुंबईतील विविध क्षेत्रातील कलाकारांच्या गुणांना वाव देण्यासाठी एक आर्ट गॅलरी, जागतिक दर्जाचे कलादार, इथले जे आर्टिस्ट असतील त्यांना मुंबईतच जायचंय JJला किंवा रहिजाला आणि तिथेच जाऊन त्यांचं एक्झिबिशन सगळ्या पेंटिंग्स आणि याचं करायचं. आपल्याकडे एखादी आर्ट गॅलरी नाही. एक बॉटनिकल गार्डन साठी तुर्भे येथे मोठी जागा आहे, त्याच्यावर एक मोठ्या राजकीय नेत्याचं अतिक्रमण आहे. त्या हटून आम्ही बॉटनिकल गार्डन उभं करू असा आम्ही शब्द दिलाय. जमिनी फ्री होल्डचा विषय आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे, ज्या पद्धतीने चार्जेस केलेले आहेत. चार्जेस उभारायची काही गरज नाही. ट्रान्सफर चार्जेस तर माफच केलेले नाहीत अजून. कंडोनियम अंतर्गत सोसायटी मधली कामं पूर्वी काही वर्षापूर्वी 2005च्या अगोदर होत होती, नंतर का झाली नाही आणि याच्यावर आमदार कुठलाही शब्द आवाज उठवत. इमारतीच्या पुनर्विकासाचा विषय असेल, आमच्या कंत्राटी कामगारांच्या सेवेत कायम करण्याचा विषय असेल, बेलापूरचा किल्ला ज्याच्याबद्दल मोठा टावा फोडला होता आमच्या स्थानिक आमदारांनी. बंगला तर झाला पण किल्ला काही झाला नाही अजून.
सरकारी अभियांत्रिकी व वैद्यकीय महाविद्यालय उभारणार, याची मागणी सातत्याने. एकही इंजिनिअरिंग कॉलेज गव्हर्नमेंटचं किंवा मेडिकल कॉलेज इथे नाही, जे राज्य सरकारने इथे उभं केलं पाहिजे. आमच्या महिला बचत गटांचा एमआयडीसीच्या माध्यमातून असेल रोजगाराचा विषय. एक महत्वाचा विषय जो केंद्र सरकारकडे मी आमदार झालो तर नक्की पाठपुरावा करेल. कोविडच्या अगोदर आपल्या सगळ्या ज्येष्ठ नागरिकांना 50% त्यांच्या तिकीट दरात सवलत होती. कोविडच्या अगोदर म्हणजे ज्या काही एक्सप्रेस आपल्या ट्रेन असतात त्याला, मी लोकल नाही म्हणत, CST2 तिथे असणार. कोविड नंतर केंद्र सरकारने ही सवलत बंद केली. कारण काय मला कल्पना नाही, बजेट नसावं की किंवा काय. ही सवलत आम्ही परत सुरू करू केंद्र सरकारकडे हे करून, असा एक शब्द मी दिलाय. आपले सर्व रेल्वे स्टेशन जे आहे तिथे जिने किंवा लिफ्टची सोय करण्यात यावी. दिव्यांग असेल किंवा ज्येष्ठ नागरिक असेल, आपल्या कुठे एस्केलेटरची सोय नाहीये, त्याची मागणी आम्ही सिडकोकडे ऑलरेडी केली. पशुवैद्यकीय रुग्णालय असेल, प्रदूषणाचा विषय असेल, आमच्या झोपडपट्टीधारकांच्या फोटोपाथचा विषय असेल, क्रीडा संकुलाचा विषय असेल, घणसोलीला तर जागा आहे, ते होणार आहे की नाही माहीत. आणि आम्ही जननिरंकार संप्रदाय जो आहे त्याला सातत्याने भेटलो, त्यांच्याकडून त्यांच्या एक भव्य भवन नवी मुंबईत उभं राहावं असं एक त्यांचं म्हणणं होतं. त्याचं सुद्धा आम्ही अंतर्भाव या सगळ्या विषयामध्ये केलेला आहे. काल परवा एक खूप महाराष्ट्रातले मोठे नेते नवी मुंबईमध्ये आले होते. रात्री 10 नंतर आले, पण ते खूप मोठे नेते असल्यामुळे त्यांना आचारसंहितेचं काही बंधन नसावं असं मला वाटतंय. कारवाई फक्त आमच्यावरच होती. 10 मिनिटं पुढे मागे गेला आणि ते स्वतःच सांगत होते की 10 नंतर जरी मी आलो असलो तरी मी अंतर्गत बैठक घेतलेली आहे. पण आम्हाला अंतर्गत पत्रकार परिषद घ्यायला पण पोलीस सांगतात परवानगी पाहिजे, परवानगी पाहिजे. ते सांगतात पब्लिक प्लेसमध्ये नाही. मग आमची काय पब्लिक प्लेसमध्ये, म्हणजे आम्ही पब्लिक प्लेसमध्ये वेळेचं उल्लंघन केलं की लगेच आम्हाला सुरू असो. कायदा सगळ्यांना समान नसतो. आमच्या सरकार आलं कदाचित आम्हाला देखील उल्लंघन केलं असावं असं. पण त्यांनी इथे येऊन वडिलांसमोरच पोराला दाखवलं म्हणजे गद्दारांना आम्ही जागा दाखवून देऊ. हे राजकारण ह्या पूर्ण नवी मुंबईत विविध माध्यमातून सुरू आहे. अगोदर तयारी करत होते राष्ट्रवादीच्या तुतारीतून एक वेगळेच व्यक्ती. त्याच्यानंतर त्यांचे बॅनरबाजी थंडावत नाही तर शिंदे गटातून माजी आयुक्त म्हणतात तिकीट नाही मिळत म्हणून मी तुतारीत जाणार म्हणून बॅनर लागले होते. त्यांचं थोडंसं दुर्लक्ष झालं आणि संदीप नाईकच जाऊन तुतारीत बसले. तिकीट विकत घेतलेलं आहे. त्यांच्या कार्यामुळे मिळालेलं नाही. ज्याचा जास्त रेट त्याला तिकीट. म्हणजे मला नवी मुंबईकर सांगतात काहीतरी 5-25 कोटीला तिकीट विकत घेतलं जयंत पाटलांनी. आता जयंत पाटील साहेबांनीच त्याचं उत्तर द्यावं. काय ते कमिशनर साहेबांनी कमी बोली लावली असेल. त्यांनी ते शेवटपर्यंत उत्तर दिलं नाही की त्यांनी प्रवेशाचे बॅनर लावले होते माजी आयुक्तांनी, तर ते गेले का नाही याचं उत्तर तुम्ही पत्रकार बंधूंनी पण त्यांना निश्चित विचारलं पाहिजे. आम्ही बॉन्ड पेपरवर लिहून देतोय की आम्ही काय काम करणार आहोत. अनेक प्रकल्पग्रस्तांच्या संघटना ज्यांनी सांगितलंय गजानन काळेंनी लिहून दिलंय, तुम्ही पण लिहून द्या. अद्यापपर्यंत ह्या लोकांनी लिहून दिलेलं नाही. मी पुढे जाऊन विचारतोय अजून. आज जरा अजून एक बॉन्ड पेपर आहे, 2 बॉन्ड पेपर झाले म्हणजे देतील लिहून. आज एकनिष्ठतेचा बॉन्ड पेपर. मंदाताई म्हात्रे पूर्वी काँग्रेस, नंतर वंदनीय पवार साहेबांबरोबर राष्ट्रवादीचं घड्याळ, नंतर तिथून तिकीट मिळत नाही म्हणून भारतीय जनता पक्ष. यावेळी मिळालं नसतं तर कुठेतरी जाण्याच्या तयारीत होत. नवी मुंबईमध्ये हवा होती की जात आहेत. तुतारीने सगळ्यांना डोळे मारून ठेवले होते.
जो येईल तो आपला. रेट सांगा. खोक्यांचे आरोप तुम्ही करता आणि जयंत पाटील साहेब पैसे घेऊन तुम्ही तिकीट देता. काम करणारा जो तुतारीतला कार्यकर्ता आहे त्याला काय वेदना होत असतील? जो अत्यंत वाईट काळात वंदनीय पवार साहेबांच्या या नवी मुंबईत राहिला, त्याने त्याचा झेंडा रोवून ठेवला. त्याला विचारावं असं वाटत नाही जयंत पाटलांना किंवा यांना घेऊ की नको घेऊ? त्यांनी गद्दारी केली होती, वंदनीय पवार साहेबांच्या पाठीत खंजीर खूप बसला होता आणि या नवी मुंबईचा विकास करण्यासाठी भारतीय जनता पक्षात गेले होते. तुम्ही पण खोके घेऊन गेले ना जयंत पाटील साहेब. संदीप नाईकांचा प्रवास, वंदनीय नाईक साहेबांचा प्रवास शिवसेनेतून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, नंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून आता भाजप. अजूनही गॅरंटी नाहीये. उद्या हे निवडणुकीला पडले संदीप नाईक तर या पक्षातच राहणार आहे तुतारीतून, परत तुतारीतून एमआयएम मध्ये जाणार आहे माहित नाही, का समाजवादी पक्षात जाणार आहे कल्पना नाही. 4 पक्ष बदलले दोन्ही उमेदवारांनी. आयुक्तांचं तर विचारूच नका. माझी त्यांची गंमत तर त्यांनी आयुक्त असताना जी कामं केली ती आता लिहिली. अहो त्याचे पगार मिळत होता त्याचा तुम्हाला. ती ड्युटी होती तुमची, ते कर्तव्य होतं तुमचं. तुम्ही उपकार नाही केलेत नवी मुंबईकरांवर. ते सगळ्याच आयुक्तांनी, म्हणजे उद्या रामास्वामी साहेबांनी रिटायर झाल्यानंतर कामं दाखवायची, बघा मी केलं, मुंडे साहेबांनी दाखव, असे उद्योग आहे ते. म्हणजे मंदाताई मात्र 4 पक्ष बदलून आल्यात, आज भाजपात आहेत. संदीप नाईक 4 पक्ष बदलून आलेत, आज राष्ट्रवादीत आहेत. गजानन काळेचा एकच पक्ष गेली 15 वर्ष माझ्या सर्व सहकारी असतील. तेव्हा आम्ही हा एकनिष्ठतेचा बॉन्ड पेपर घेऊन आलो. नवी मुंबईकरांनो, तुमच्यासाठी काय या बॉन्ड पेपरवरती आपल्याला वाचून दाखवलं. मी गजानन श्रीकृष्ण काळे, राजसाहेबांचा कट्टर महाराष्ट्र सैनिक. 2009 मध्ये जेव्हापासून मी राजकीय कारकीर्द सुरू केली तेव्हापासून राजसाहेबांसोबत व पक्षासोबत एकनिष्ठ आहे. मी यंदा बेलापूर विधानसभेतून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा उमेदवार असून या निवडणुकीत मी आमदार म्हणून निवडून आल्यावर कितीही प्रलोभने आली तरी इतर कुठल्याही पक्षात जाणार नाही. पक्षाशी गद्दारी करणार नाही आणि मतदारांशी प्रतारणा करणार नाही. पक्ष नेतृत्व, पक्षाचा विचार व तत्वाशी कधीही तडजोड करणार नाही. भविष्यातही मला पक्षाने उमेदवारी नाही दिली, मी परत एकदा सांगतो, भविष्यातही मला पक्षाने उमेदवारी नाही दिली तरीही मी महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष सोडणार नाही, हे मी नवी मुंबईकरांना लेखी देते. मी माझा हा शब्द पाळला नाही तर मला यापुढील कोणत्याही निवडणुकीत नवी मुंबईकरांनी निवडून देऊ नये असे जाहीर आवाहन करिता आज रोजी प्रतिज्ञा लेख लिहून देत आहे, नोटरी केलेलं आहे बॉन्ड पेपर. माझ्या संदीप नाईकांना आवाहन या पत्रकार परिषदेत, आपण निवडून आलात याची शक्यता कमीच आहे, पण आपण पडला, पराभव झाला तर आपण शेवटच्या श्वासापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, वंदनीय पवार साहेब गट यातच राहणार आहात. बॉन्ड पेपरवर लिहून द्या नवी मुंबईकरांना. आहे हिंमत, आहे का धाडस तर सांगावं. संदीप नाईकांना या पत्रकार परिषदेतून मी आवाहन करतोय की आपण सुद्धा हा बॉन्ड पेपर अशा माध्यमातून लिहून द्यावा, म्हणजे तुतारीमधले जे काही निष्ठावंत असतील आणि नवी मुंबईकरांनाही कळेल की बाबा पक्ष बदलण्यात त्यांचा हा कदाचित शेवटचा पक्ष असावा. नाहीतर इथे काही मिळालं नाही म्हणून परत अन्याय झाला आणि अन्याय नवी मुंबईकरांवर झाला म्हणून परत या पक्षातून त्या पक्षात उडी मारायला हे मोकळे.
ज्यांचा कुठल्याही विचारांशी तत्वाशी काहीही देणं घेणं नाही. पहिला जय श्रीराम आणि आता लगेच रामकृष्ण हरी. पुढे जाऊन समाजवादी पक्षात जाऊन हल्ला आपण म्हणणे म्हणजे जातात. ही अशी लोक रोज विषांतर करणारी ही नवी मुंबईकरांना हवीत. हे आम्ही बॉन्ड पेपरवर लिहून दिले आणि खुल्या चर्चेचं आव्हान देतो. या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मी सातत्याने विचारतोय. आमच्या छोट्या छोट्या सभा होतील, राजसाहेबांची जाहीर सभा झाली. बहुधा यांच्या पक्ष नेतृत्वाचा यांच्यावर विश्वास नाही म्हणून अजूनही एका मोठ्या शीर्ष नेत्याचं अजून काही सभा झाली नाही. आता मी बोलल्यानंतर उद्यापासून बघा लगेच त्या सभा नंतर तो गजानकडे अजून आमचं काहीतरी काढत असतो. शीर्ष नेत्याला नाही माहिती हे पडणार नव्हतं ताईगिरी आणि बाईगिरी. माझ्या नेत्याला माहिती आहे मी निवडून येणार. 8 तारखेला सभा विश्वास दिला, आमच्या मागे ताकद उभी केली. 10 वर्ष संदीप नाईक 2009 ते 14 आणि 14 ते 19 ऐरोली विधानसभेचे आमदार होते. 2014 ते 19 आणि 19 ते 24 मंदाताई बेलापूर विधानसभेचे आमदार होते. 10 वर्ष या दोघांनाही ऐरोली आणि बेलापूर विधानसभेत मिळाले. मात्र या 10 वर्षामध्ये नवी मुंबईकरांना काय मिळालं तर काही मिळालं. जर यांना वाटतं यांनी खूप काही केलं 10 वर्षात आज आमदार म्हणून, मी एक खुल्या चर्चेचं त्यांना निमंत्रण दिलं. खुल्या चर्चेचं निमंत्रण 15 तारखेला दुपारी 3 वाजता छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा आहे त्या पुतळ्याच्या इथे या. मी स्वतः येणार आहे आणि 10 वर्षात आपण काय कामं केली. मी महानगरपालिकेची कामं सांगू नका. विधानसभेचा आमदार म्हणून आपण कुठला प्रकल्प आणलाय राज्य सरकारकडून, आपण कुठली योजना आणली केंद्र सरकारकडून नवी मुंबईकरांच्या, आपण कुठल्या गोष्टी केल्या राज्य आणि केंद्र सरकारकडून आणून, या संदर्भातली खुली चर्चा शुक्रवार दिनांक 15 नोव्हेंबर 2024 दुपारी 3 वाजता आग्र्याचं निमंत्रण. खुली चर्चा छत्रपती शिवाजी महाराज चौक वाशी. आदरणीय संदीप नाईक उमेदवार महाविकास आघाडी बेलापूर विधानसभा. पुढे लिहिलंय माजी आमदार ऐरोली विधानसभा सन 2009 ते 14 आणि 2014 ते 19. दुसरे पाहुणे आहेत आदरणीय मंदाताई म्हात्रे उमेदवार महायुती बेलापूर विधानसभा, माजी आमदार बेलापूर विधानसभा 2014 ते 19, 19 ते 24. हे सगळं निमंत्रण पत्रिका होतं. विशेष सूचनामध्ये वर लिहिले आपण आमदार असताना 10 वर्षात प्रकल्पग्रस्तांचे आणि नवी मुंबईकरांचे कोणते प्रश्न सोडवले हे या चर्चेत येऊन सांगा. नंबर 2 राज्य केंद्र सरकारकडून कोणते प्रकल्प योजना आणल्या आणि कोणती कामं केली हे सुद्धा सांगा. कृपया मनपाची कामे सांगू नये असं कंसात मी मुद्दाम लिहिलंय. येऊन आपल्या महानगरपालिकेचं सुशोभीकरण, रस्ता, फुटपाथ याच्यावर चर्चा होईल. संदीप नाईकांच्या तर पत्रकामध्ये चित्रकला स्पर्धा घेतल्या म्हणून मला पहिल्यांदाच कळलं आमदारांनी चित्रकला स्पर्धा आहे. ठीक आहे केल्या तर केल्या, पण आमदाराची ही पण कामं असतात. विशेष सूचना लिहिली उमेदवाराचा प्रतिनिधी या चर्चेत पाठवू नये. बराचदा उमेदवारच येत नाही तुमच्या चर्चेत. चर्चा वादग्रस्त इतक्या होत्या की उमेदवार कल्टी मागतात. आपण स्वतः यावे आणि येताना समर्थक यांना आणू नये. म्हणजे काय गडबड घोटाळा नको. लफडी आपण आणि आपला स्वीय सहाय्यक यांना फक्त सोबत आणायची परवानगी आहे. म्हणजे एकाला एक. नवी मुंबईकरांच्या हितासाठी आपण इतके करालच ही अपेक्षा. निमंत्रक गजानन काळे उमेदवार बेलापूर विधानसभा महाराष्ट्र नवनिर्माण सेना. कंसात लिहिलं मी स्वतःही गेल्या 10 वर्षात मनसेकडून आम्ही कोणती कामे नवी मुंबईकरांसाठी केली याचा लेखाजोगा मांडणार आहे. आम्ही काय केलंय हे आम्ही सांगणार आहोत
आणि 10-10 वर्ष यांना ऍज अ आमदार म्हणून दिले, त्यांनी सुद्धा येऊन या गोष्टी सांगाव्यात असं एक आव्हान मी आपल्याला केलंय. गंमत तुम्हाला सांगतो, दोघांचे पत्रक बघितलं मी. ते पत्रक आहे संदीप नाईक. महाविकास आघाडीच्या पत्रकामध्ये पहिलं पत्र वंदनीय बाळासाहेबांचा फोटोच. वंदनीय दिवा पाटील साहेब तर लांबच राहिले, बहुधा त्यांचा काही त्यांच्याशी संबंध नसावा. शेवटी ते प्रकल्पग्रस्तांचे नेते, त्यामुळे त्यांनी दिवांचा फोटो टाकावा किंवा न टाकावा हा त्यांचा प्रश्न. ते आम्ही बोलल्यानंतर दुसरं पत्रक आलं, मायबाप लगेच वंदनीय बाळासाहेबांचा फोटो आणि वंदनीय दिवांचा पण फोटो आहे ना. गंमत अशा गमती जमती चालू आहेत बेलापूर विधानसभेत. मंदाताईंच्या पत्रकाची मोठी गंमत. मंदाताई म्हात्रे यांच्या अल्पपरिचयामध्ये त्यांनी केलेली कामं ते सांगतात. दशक्रिया विधी शेडची उभारणी केली जात आहे, केली जात आहे, केलेली नाही, पूर्ण झालेली नाही. मला आमदाराचं काम माहित नव्हतं दशक्रिया विधी शेड पण उभा करायचं. उद्यानाचे सुशोभीकरण सर्वांकरता ओपन जिम व लहान मुलांकरता खेळणीही बसवून दिली आहे. आता हे आमदाराचं काम असतं मला खरंच माहिती. सार्वजनिक ठिकाणी शौचालय व स्वच्छतागृह उभारली आहेत. वाशी ते बेलापूर या विभागात नागरिकांसाठी सोलर हायमास्ट व पथदिवे उभारणी तसेच सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आलेले आहेत. मला कल्पना नाही ते काय असतं ते बाबा. काय अजून काय, नवी मुंबईकरांसाठी बटरफ्लाय गार्डन, ग्लो गार्डन मुळात महापालिकेने उभं केलंय. कामात सुरुवात केली आहे, पूर्ण झालेलं नाही. अजून काय, कुक्षित त्या महाराष्ट्र भवनच्या भव्य वास्तूच्या उभारणी सुरुवात झाली आहे, पूर्ण झालेलं नाही. आदिवासी भवनचं तुम्हाला गंमत माहितीच आहे. सारसोळ येथे सुविधायुक्त मच्छी मार्केटची उभारणी केली जात आहे, पूर्ण झालेलं नाही. ही काम आहे. दुसरं कुठे काय केलेलं आहे संदीप सोरे दिलं ना, तुम्ही कुठे घेतलं? मी आता सोबत हे जर मला लागेल. संदीप नाईकांचं पत्र आहे. केलेली कामं काय, सक्षम पायाभूत नागरी सुविधांची निर्मिती. कुठली, कुणाचा पाया केलाय, स्वतःचा पाया उभारलाय. सार्वजनिक स्वच्छता मोहिमांचे आयोजन, भव्य चित्रकला स्पर्धेतून लाखो विद्यार्थ्यांच्या मनात राष्ट्रप्रेमाची रुजवात. आमदारांची कामं बघा 10 वर्ष. अजून काय, भव्य रक्तदान शिबिर, आमचे वॉर्ड अध्यक्ष पण घेत असतात. दाखले वाटप, अजून काय, क्रीडा स्पर्धा आणि SSC सराव परीक्षा. 10 वर्षात एवढीच कामं केली डावीकडे. कुठली योजना आणली केंद्र सरकारकडून, राज्य सरकारकडून, कुठल्या MPSC UPSCच्या मुलांसाठी केले, हॉस्टेल उभारले, कुठल्याही गोष्टी यांनी केलेल्या नाही. मात्र आम्हाला निवडून द्या आणि 10 वर्षात आम्ही 600 कोटी रुपये सिडको सोडतधारकांचे कमी करू, कामगारांचे 135 कोटी रुपये, भावे नाट्यगृहाची आम्ही दुरुस्ती करून, सायन पनवेल हायवेचं आम्ही केलं, 46 कोटीची आम्ही डाळ पकडून, 15 कोटी रुपये आम्ही बिलांचं ऑडिट करून. ही काम आहेत आमची. या माध्यमातून आपल्याशी संवाद साधता आला. 2 गोष्टी, आमचा एक तर जाहीरनामा आज आम्ही प्रकाशित केलाय, दुसरं बॉन्ड पेपरवरती मी लिहून दिलंय की
मी निवडून आलो तर याच पक्षात राहणार आणि भविष्यात मला तिकीट मिळाले नाही तरी मी याच पक्षात राहणार. आणि मी संदीप नाईकांना आवाहन केलं की त्यांनी हे लिहून द्यावं बॉन्ड पेपरवर की ते आता हा त्यांचा शेवटचा पक्ष असेल. आणि तिसरी गोष्ट, यांनी काय कामं केली याची जत्रा आता मी सांगितलेली आहे. अजूनही गंमत वाटते, स्वतः आपण प्रकल्पग्रस्तांमधून येतात, माझ्यासारख्या एक सर्वसामान्य चळवळीतून आलेल्या कार्यकर्त्याला कळतं की आपली उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आम्ही वाशी चौकात छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करायला गेलो. आम्ही नेरूळ सेक्टर 10 येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करायला गेलो. आम्ही दुर्गात अण्णासाहेब पाटलांना अभिवादन करायला गेलो. आणि एकही पुतळा, साधा अर्धा पुतळा सुद्धा या नवी मुंबई शहरात वंदनीय दिवा पाटील साहेबांचा, त्यासाठी आम्ही जासईला गेलो. पण या चारही ठिकाणी नतमस्तक होण्याचं काम अजून दोनही आमदारांना लक्षात आलं नाही. का लक्षात आलं नाही ते त्यांना माहिती. माझं भारतीय जनता पक्षाचा जो काही मतदार आहे हे संपूर्ण बेलापूर विधानसभेत आणि कार्यकर्ते, तो अत्यंत सुशिक्षित, हुशार आणि सुसंस्कृत मतदार आहे. काही 10 वर्ष मंदाताई म्हात्रे यांनी केलेलं प्रतिनिधित्व आपल्याला आवडलेलं आहे. आज आपल्याला नम्र आव्हान की हिंदुत्वासाठी म्हणून मंदाताई म्हात्रे यांनी केलेलं एक कार्य आपण दाखवू. ज्यावेळी या मशिदीवरचे भोंगे हटवा असं आंदोलन वंदनीय राजसाहेब ठाकरे यांनी ज्यावेळी पुकारलं होतं, त्यावेळी मशिदीच्या बाहेर जाऊन हनुमान चालीसा लावण्याचं काम गजानन काळे आणि त्याच्या सहकार्यांनी या नवीन चाणक्य म्हणून जे काही सिवूरला आहे तिथे एक अनधिकृत दर्गा उभारला जात होता, त्याच्या समोरून थेट आपलं बीआरसी दिसत होतं. त्यावेळी ठाणे कलेक्टर, विभागीय आयुक्त, पोलीस आयुक्त यांना तक्रार करण्याचं धाडस गजानन काळे म्हणून मी दाखवलं. तिथले बांगलादेशी आणि रोहिंग्या हटवा म्हणून आदरणीय राजसाहेब ठाकरे सांगतायत. आणि काय प्रमाणात आज बांगलादेशी, की काल परवा माथाडीचे नेते नरेंद्र पाटील पण म्हणाले की एपीएमसी मध्ये मोठ्या प्रमाणात बांगलादेशी. अहो, जे स्वतःला नवी मुंबईचे शिल्पकार सांगतायत त्यांच्या स्वतःच्या गावातच ही मोठी संख्या, त्यांना अजून तिथलं हटवता आलं. काय मंदाताई म्हात्रेंनी हे सगळे बांगलादेशी आणि रोहिंग्या हटवा म्हणून कधी काय केलंय? इथे हिंदुत्वाची भूमिका कायम महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने घेतलेली आहे. ती आम्ही पुढे घेऊन जातोय. आम्ही धर्मांध भूमिका नाही, आमची धर्माभिमानी भूमिका आहे. मराठीबद्दलची आमची कडवट भूमिका आहे. ज्या सांगपडाला आमची सभा झाली, 2 मिनिटाच्या अंतरावरती तिथल्या नागरिकांचा, सानपाडावासियांचा विरोध असून सुद्धा तिथे एका मशिदीचं काम चालू आहे गेली अनेक वर्ष. त्याच्या संदर्भातल्या याचिका दाखल केल्या जातात, तरी ते याच्या संदर्भात तिथले आमदार बोलत नाही. मला कुठल्या धर्मावर जायचं नाही, पण त्या धर्माची तिथे असलेली लोकसंख्या ही 1.5% वर सुद्धा नाही. जर तिथे 1.5% वर लोकसंख्या नाही तर कुठल्या नियमाखाली आपण तिथे मशीद बांधताय? ही गोष्ट आम्ही विचारायची नाही काय? त्यावेळी आम्ही धर्मांध असतो? त्यावेळी आम्ही बोलू नये? या संदर्भात कधी कुठल्या इथल्या आमदारांनी पत्र दिले? आता तर ज्या पद्धतीने संदीप नाईक एका विशिष्ट धर्माच्या बैठका घेत आहेत, भविष्यात इथे असलेला जो हिंदुत्ववादी आहे, जो या विचारांशी काम करणार आहे, जो धर्माभिमानी आहे, त्याने हा धोका ओळखला पाहिजे. जाऊन आश्वासनं देत आहे आपण. संदीप नाईक म्हणतात निवडून आलं की इथे मशीद होणार सानपाड्यामध्ये 2-2. सिवूड सेक्टर 50ची मशीद होणार. हे हिरवं जे काही चाललंय त्याला आमचा विरोध आहे. कुठल्याही धर्माला आमचा विरोध नाहीये, पण ही गोष्ट मनसे म्हणून आम्ही खपवून घेणार नाही.
आम्ही उद्या आमदार हो न हो, इथे भारतीय जनता पक्षाच्या शून्य मतदाराला माझं म्हणणं आहे, ही भूमिका आम्ही घेऊन पुढे चाललोय. आपण सुद्धा जागरूक व्हा आणि मराठी, कडवट मराठी आणि कडवट हिंदुत्ववादी असलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सोबत द्या. अहो, ज्यांना हेडगेवार आणि गोळवलकर गुरुजी माहिती आहे असे आमदार 10 वर्ष आपल्याकडे, ज्यांनी विचारधन हे पुस्तक वाचलेलं नाही असे आमदार आपल्याकडे गेले 10 वर्ष, त्यांना हिंदुत्व कशाची खातात माहिती आहे असे आमदार आपल्याकडे. या सगळ्या सुज्ञ मंडळींना माझं आव्हान आहे आणि मी इथे जाहीरनामा आणि या सगळ्या गोष्टी करून थांबतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र. निश्चितपणे आपले काही प्रश्न असतील आपण जरूर विचारा. फक्त 4 वाजेपर्यंत बंधन आहे, नाहीतर मला नंतर बेड्या ठोकल्या जातील पोलिसांकडून. त्यामुळे 10, 12, 15 मिनिटं आहेत तरी आपल्याला जरा माईक पटकन द्या संदीपजी. 2-4 प्रश्न आपण निश्चितपणे घेऊ. मी म्हणालो तसं पहिल्यांदा तुतारी एका व्यक्तीने तयारी केली, त्यांना शब्द दिला गेला होता तुतारीच्या काय शीर्ष नेत्यांनी, बहुधा त्यात वंदनी पवार साहेब नसाल, जयंत पाटलांचं थेट नाव घेतलं. त्याच्यानंतर 2 दिवस अगोदर इथले माजी आयुक्त यांचे बॅनर अख्ख्या नवी मुंबईकरांनी बघितले, आपणही पाहिले, आपण स्वतः नवी मुंबई, की ते स्वतः पहिला शिवसेनेतून शिंदे सेनेत आणि शिंदे सेनेतून आता ते उमेदवारी मिळत नाही म्हणून तुतारीच चालली अधिकृतरित्या. आणि त्यांचा प्रवेश वाशी टोलनाक्या पुढे गेल्यानंतर थांबला आणि कोण संदीप नाईक जाऊन प्रवेश करत. हे समजून घेण्यासारखं आहे की याच्या मागे काय सुचत. तर याच्या मागे पैशांचं सूत्र आहे. हे विकत घेतलेलं तिकीट आहे, याला बोली लावली गेली. त्यामुळे हा थेट आरोप आम्ही केलाय की बोली लावून करोडो रुपये खर्च करून ही माणसं तिकीट घेतात. तर भविष्यात जर हे आमदार चुकून झाले तर या नवी मुंबईकरांना आणि नवी मुंबईला भेटल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे नवी मुंबईकरांनी आता सावध व्हावं. पैशांचा महापूर सुरू आहे. मी म्हटलं तसं कोण कोण काय काय वाटप करत आहे. यांच्या रॅलीमध्ये महिला आणि पुरुष आहेत म्हणून पैशांचं वाटप चालू आहे. अख्ख्या नवी मुंबईकरांचा विकास रस्त्यावर पडलेला व्हिडिओ पाहिला लोकांनी, म्हणजे यांच्या गळ्यातले स्कार पण हे सगळं टाकतायत. असा प्रकार इथे चालू आहे. जर हे आता तुम्हाला पैसे देऊन इथे आणतात रॅली आणि याच्यामध्ये, तर उद्या हे नवी मुंबईला विकणारच आहे. आज आमचा आरोप. मी खरं म्हणजे मला एक ज्येष्ठ नागरिक मनोजभाई मध्ये सगळ्या रॅली आणि याच्यात आले आणि त्यांनी सांगितलंय की तुम्ही काय पक्ष नाही बदलणार, काय कारण, आम्ही ते आरोप करत होतो म्हणून. तर ते काय तुम्ही काय लिहून दिलंय का, काय गॅरंटी आहे का? मी तो विश्वास निर्माण व्हावा म्हणून आज बॉन्ड पेपर चालवले. आम्हाला पूर्ण होत की 15 वर्ष आम्ही एका पक्षात आहोत. 15 वर्ष आम्ही पक्ष बदललेला नाही. 2 वेळा मला विधानसभेचं तिकीट मिळालं. आमची 5,000 वरून 28,000 पर्यंत झेप झाली. आम्ही पक्षाशी प्रतारणा केली नाही, तत्वाशी प्रतारणा केली नाही, विचारांशी प्रतारणा केली नाही, निष्ठेची प्रतारणा केली. जी माणसं 2-2, 3-3, 4-4 पक्ष बदलून आज येते, त्यांना मी आव्हान केलं की तुमचा हा तुतारी हा शेवटचा पक्ष असेल तर बॉन्ड पेपरवर लिहून द्या आणि लोकांमध्ये विश्वास निर्माण करा की बाबा हा चला, हा आमचा आता तरी 4 पक्ष झाल्यानंतर शेवटचा पक्ष असेल. एवढंच आव्हान आहे माझं. बोला ना साहेब. शिक्षण, आरोग्य, रोजगाराबद्दलच माझी गेली काही महिने परिवर्तन यात्रा असेल. रोजगाराच्या मुद्द्यात तर आम्हाला 20-30-40% यश पण मिळालं. की एकूण असलेल्या 5,000 कंपन्या ज्या आहेत त्यातल्या 1,700 कंपन्या रोजगार आणि उद्योग विभागाच्या माध्यमातून कौशल्य विभागाकडे रजिस्टर झाल्या. ज्याच्यात भविष्यात होणारा जो काही 1-1.5 लाख रोजगार आहे तो 80% आपल्या स्थानिक मुलांना मिळतो. शिक्षणाबाबतीतली आमची मागणी आहे या सर्व खाजगी शाळांचं गव्हर्नमेंट ऑडिट झालं पाहिजे. बॅलन्स शीट मध्ये करोडो रुपये सापडतील आणि 1 रुपया सुद्धा पुढची 5 आणि 10 वर्ष फी वाढ होऊ शकणार.
खासगी हॉस्पिटल संदर्भात आम्ही बोलतो, यांचं दरपत्रक असायला पाहिजे. एसटी डेपो बद्दल आम्ही बोलतो. वंदनीय दिबा पाटील साहेबांना त्यांचा पुतळा तर पाहिजेच, पण मरणोत्तर त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळावा, एवढं कार्य त्यांचं या सगळ्या पट्ट्यामध्ये, ही मागणी आम्ही केली. अशा विविध माध्यमातून आम्ही बोलतो. एअरपोर्टला दिबांचं नाव देण्यासंदर्भात पावलं उचलली जात नाही, त्याबद्दल का तुम्ही बोलत नाही? त्याबद्दलही बोललो. आता केंद्र सरकारचा विषय, आता आमचं छोटस आहे, म्हणजे आमचे स्वतः नेतृत्व, शीर्ष नेतृत्व, आमचे आमदार वंदनीय राजूदादा पाटील हे स्वतः त्या आंदोलनात स्वतः बोलत आहेत. म्हणजे या संदर्भातलं केंद्र सरकारकडे पत्रही गेले राजूदादांचे. येस सर. तुम्ही आवाहन केले सगळ्या उमेदवारांना सीबीआय कुठे? अरे सॉरी अभिनय शिवाजी महाराज चौकात तुम्ही या समोरासमोर चौक या आव्हानासाठी तुमचं कौतुक, असं काही परंपरा तुम्ही सुरू करण्याचा प्रयत्न करताय. तुम्हाला वाटतं का तुमचं आव्हान हे समोरचे उमेदवार किंवा येथील तिकडे ते आव्हानाला प्रतिसाद करतील? बघा, मी एक चळवळीतलं कार्यकर्ता आहे आणि मला वाटतं मी कधी संवाद कोणाशी सोडत नाही. मी संवाद साधायचं एक सेतू बनवलेला आहे आणि त्यांनाही संधी मिळणार आहे, मलाही संधी मिळणार. मला असं वाटतं कुठल्या तरी चर्चेत जाऊन गडबड घोटाळा करायचा, तिथे उमेदवारांनी जायचंच नाही, कार्यकर्त्यांनीच आपल्या एकमेकांशी भांडायचं. त्यापेक्षा मी खुल्या चर्चेचं आव्हान दिलंय की आपण या, मी आणि माझा सुय सहाय्यक असणार आहे गजानन काळे म्हणून, तुम्ही आणि तुमचं एक सुय सहाय्यक या, आणि दोन्ही आमदारांनी यावं. 10 वर्षात त्यांनी काय कामं केली ती नवीन मुंबईकरांना होऊन जाऊ दे. मी पण 10 वर्षात आणि माझ्या सहकार्याने परिसराने काय कामं केली ही स्वतः सांग. आणि विशेष नमूद केलंय की महानगरपालिकेची केलेली कामं आपण सांगू नये. एवढं तर मला नक्की वाटतं की ते चर्चेला येणार नाही. एवढं धाडायचं असतं तर त्यांनी आतापर्यंत बॉन्ड पेपर लिहून दिलं. पण लोक विचारतील ना, गजानन काळेची कॉपी केली ना म्हणून बिचारे काय अजूनही लिहून देत नाही, अजूनही त्या अवस्थेत आहे. पण त्यांनी चर्चेला यावं आणि सांगावं. मला असं नक्की वाटतंय की नवी मुंबईकर सुज्ञ आहे, हुशार आहे, सुशिक्षित आहे, त्याला हे कळेलच काय. म्हटलेलं आहे या अगोदर ही चर्चा झालेली आहे, बनवले गेलेले खोटं होतं का? हो, तसंच आहे ना. जे काही शासन निर्णय आलाय तो तसाच खोटा आहे. ज्या पद्धतीने एवढे पैसे आकारून तुम्ही फ्रीहोल्ड करणार तर त्याला अर्थच नाहीये. फ्रीहोल्डची मागणी किंवा सिडको ट्रान्सफर चार्जेसची मागणी ही चळवळीतली जी लोक होती, सामाजिक संस्थांनी केलेली जी होती ती वेगळी. जसं JR चा विषय होता, प्रकल्पग्रस्तांची घरं निर्मित करण्याचा, जसा तो फसवा होता तसा त्यांनी अर्धवट आणलेला हा फ्रीहोल्डचा सुद्धा फसवा JR आहे, फसवा शासन. इतर उमेदवारांनी आश्वासनं दिले तशी तुम्ही आश्वासनं दिले. काही आश्वासनं तुम्ही गेल्या 5 वर्षापासून त्याच्यापूर्वी पण दिलेली होती. 2014 पासून तुम्ही पण द्या, तुम्हाला तेवढं यश आलेलं दिसत नाही. तुम्ही डायरेक्ट मनोज भाई मला वाटतं तिसऱ्या पानावर गेला. मी आपलं दुसऱ्या पानापासून सुरू करतो. आम्ही काय केलं, तुम्ही तिसऱ्या पानावर डायरेक्ट गेला. आम्ही हे केलंय ज्यावेळी आमच्याकडे संविधानात कुठलंही पद नाही, ज्यावेळी यांनी काही केलेलं नाही, ज्यावेळी यांच्याकडे 10-10 वर्ष संविधानिक पद आहे. आमच्याकडे संविधानिक पद दिलंय आणि 5 वर्षात आम्ही दिलेला शब्द पाळला नाही. निश्चितपणे आपण विचारा, नवी मुंबईकरांनी विचारलं. पण 5 वर्षात म्हणजे सिडको सोडत धारकांचे 600 कोटी रुपये कमी करणं हे संविधानिक पद असलेल्या माणसाला अशक्यप्राय गोष्ट आहे, जी आम्ही करून दाखवली. विष्णुदास भावे नाट्यगृहाचा कायापालट झालाय. आज महाराष्ट्रात जी काही 2-4 नाट्यगृह असतील, त्यात प्रशांत दामले असतील किंवा इतर सर्व कलावंत असतील, ते याचं नाव घेतो. त्याचं सगळ्यात मोठं क्रेडिट हे निश्चितपणे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला, जेव्हा आम्ही आयुक्त दिनेश वाघमारे साहेब असताना आम्ही त्यांना घेऊन गेलो, ती सगळी दुरावस्था दाखवली, त्याच्यानंतर झालेला कायापालट. सायन पनवेल हायवेचा विषय, आज आम्ही विरोधी पक्षात. मला प्रमोद महाजन साहेबांचं वाक्य आठवतं,
तुम्ही विरोधी पक्षात, आम्ही आहोत, तर आमचं काम आहे सरकारला जाब विचारणं, चुकीच्या धोरणाला विरोध करणं. तरी सुद्धा आम्ही हे यश मिळवलं. कारण सरकारी बाबू हे आमचं ऐकत नाही. आम्ही किती आंदोलन केली, केसेस घेतल्या, 10 वर्ष आम्हाला लढा द्यावा लागला, राजसाहेबांना केसेस घ्याव्या लागल्यात, माझ्यावर केसेस आहे, माझ्या सर्व सरकार. त्याच्यानंतर आज वाशी, ऐरोली सगळे मुंबई एंट्री पॉईंटचे टोल. आमच्याकडे संविधानिक पद येऊ द्या, निश्चितपणे आम्ही हे करणारच. हा जो शब्द दिलाय त्यातला पहिला शब्द जो आहे 4था 5वा, की प्रत्येक वर्षी 1000 विद्यार्थ्यांना प्रतिवर्षी एक वेगळा गड आम्ही दाखवणार, किल्ला दाखवणार. त्यातला हा शब्द तर आम्ही आत्ताच पाळला. आम्ही शिवनेरीला 500 मुलांना वयोगट 14 ते 18 त्या मुलांना आता आम्ही शिवनेरीला घेऊन गेलो. यातल्या अनेक गोष्टी या अशक्य नाहीये. जसं शाळांचा ऑडिटचा विषय, जसं स्थानिकांच्या रोजगाराचा विषय, स्थानिकांच्या रोजगाराचा आम्ही दिलं की आम्ही हे करणार 80%. अहो त्यातलं 40% आम्ही आत्ताच केलं. 1700 कंपन्या रजिस्टर पण झाल्या. या सगळ्या गोष्टी करणारच मधले आम्ही 25-30% अगोदरच केलं. संविधानिक पद आलं की निश्चितपणे या गोष्टी आमच्या माध्यमातून होतील म्हणजे होतील. याचं बॉन्ड पेपरवर लिहून दिलं, त्याला कायदेशीर मान्यता आहे. तुम्ही माझ्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करू शकता, नवी मुंबईकर करू शकतो, कुठलाही सर्वसामान्य माणूस. तुम्ही केलेली कामांची वर्गवारी आणि आमदारांनी केलेल्या कामांची वर्गवारी तुम्ही केली आता, पण तरी मग नागरिकांनी मनसेला का नाकारला आहे? का मनसे? मी ना माझ्या जाहीर सभेत पण मनोजभाई सांगितलं की मी तक्रार निवडणूक आयोगाला केली होती. 15,000 दुबार मतदार आपले जे अजूनही वगळले गेलेले नाही, आणि 18,000 असे मतदार आहेत ज्यांचा कुठलाही थांगपत्ता लागत नाही. आपल्या नवी मुंबईत असलेल्या प्रत्येक नगरसेवकाचे मी अत्यंत विश्वासाने बोलतो, अत्यंत गांभीर्यपूर्वक बोलतो. स्वतःची 500-700ची बोगस वोट बँक आहे, बोगस. आत्ताही असं काय चाललंय की जे सांगली साताराला जे मतदान करायला जाणार आहेत ते सकाळी तिकडे जाणार आणि संध्याकाळी इकडे येणार, किंवा संध्याकाळी इकडे करणार आणि सकाळी तिकडे जाणार. गाड्या ट्रॅव्हल्स रेडी आहेत. म्हणजे मला आठवतं वंदनीय पवार साहेबांचं एका ठिकाणी वाक्य होतं, सकाळी इकडे करा संध्याकाळी तिकडे करा. नवी मुंबईत कुठेतरी बोलले बहुतेक, मला खूप वर्षांपूर्वीचा वाक्य. बाकी पैशांचं वाटप, ज्या पद्धतीने पैसे वाटप होते विरोधकांकडून रॅलीमध्ये, या त्या छोट्या छोट्या गोष्टीत पैसे वाटून माणसं आणली जातात, भाड्याने माणसं आणली जातात. या सगळ्यांवरती साधनांनी कमी असलेला, सगळ्या सिस्टीमनी कमी असलेला महाराष्ट्रामध्ये माणसं 1 रुपया पण न वाटता आम्ही 28 ते 30,000 मतं मागच्या वेळी मला मिळाली. आमचे निलेश मांडकिले यांना ऐरोली विधानसभेत 22,000, म्हणजे टोटल 50,000 मतं आम्हाला. तर आमचं म्हणणंच हे आहे की जर तुम्हाला मनसेचा उमेदवार हवा असेल तर यांच्यावर कडी करायची असेल तर बोगस मतदार यांचं 25,000 पासून सुरू होतं विधानसभेत. भरभरून मतं जर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला झाली तरच तुमच्या स्वप्नातला जो आमदार आहे तो निवडून येईल. या गोष्टी आम्हाला करता येईल. 5,000चं इंजिन 28,000वर आला, आता ते पुढे जाऊन अडकणार आहे. आता उचित रेल्वे स्थानक गाठेल त्यावेळी आणि विरोधकांचा दूर काढेल, एवढं निश्चित. मी फार संपवतोय कारण हो साहेब संपले का आहे? किती मिनिटं आहेत? 5 मिनिटं. नाही, परवानगी 4 वाजेपर्यंत आहे.